जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, आपण नाशिक भागामध्ये आहोत. तर नाशिक शहरालगत असणाऱ्या चाटोरी गावामध्ये अजून एक बैलगाडी मालक आहेत, ते म्हणजे नवनाथ तात्या घोलप. तर नवनाथ तात्या घोलप यांच्या गोठ्यावरती आपण भेट देण्यासाठी आलो आहे. तिथं आता कोणते कोणते नंदी आहेत ते पाहणार आहोत. चला नवनाथ भाऊंची भेट घेऊ. भाऊ नमस्ते, काय चाललंय? किती किती बैल आहेत आता गोठ्यावर? 3 आहेत. 3 बैल आहेत. हो. बरं. चला आता आम्हाला माहिती सांगा, कोणते कोणते नंदी आहेत आणि कसे कसे पळत आहेत, कुठले कुठले गुलाल केलेत ते. मित्रांनो, आपल्या समवेत नवनाथ भाऊ आहेत, गणेश भाऊ आहेत, त्याचबरोबर गणेश भाऊंचे सगळे कार्यकर्ते आहेत. तुमचं सगळ्यांचं मैदान रिपोर्टर चॅनलमध्ये पहिल्यांदा प्रथमतः स्वागत आहे. नवनाथ भाऊ, काय किती नंदी आहेत गोठ्यात? 3 आहे आता. बरं. एक माझा मल्हार म्हणून आहे, बरं. पैलवान विलासराव देशमुख यांचा शंभू शंभू आणि एक पाटील आहे. पाटील. हो, गणेश सगळे- भाऊ आणि पैलवान हा. विलास देशमुख यांचा शंभू पाटील. बरं. दोन्ही पण नंदी, दोन्ही पण चांगले टॉपचे तयार केलेत की, शंभू असेल, हो. पाटील असेल. हो. मग तिचं नाव पाटील का ठेवलं? ते पैलवानांनीच ठेवलेलं. पहिलवानाने ठेवलं पाटील नाव. बरं. ते पण चांगला आता मध्ये भरपूर वेळा गुलालात राहिलाय. हा. बरं. आणि हे शंभू शंभू बिन आदत मध्ये चांगले गुलाल केलेले आहेत. चांगले गुलाल केले. बरं. आणि मल्हार कुठली खरेदी का घरच्या गायचं कसं काय? नाही, गणेश भाऊनीच दिलेला आहे तो मला पण. बरं बरं बरं. आणि शंभू कुठला आहे? शंभू पैलवानाने जालन्यातला आहे. बरं. आणि पाटील पण जालन्यात. जालन्यात भागातला आहे. बरं. आत्तापर्यंत नवनाथ भाऊ तुमच्या दावणीला कुठले कुठले नामांकित नंदी होऊन गेलेत? तसे आमचा जुना पहिला घोड्यातला खेळ होता, बर. घोडा बैलाचा. बरं बरं वडिलांच्या याच काळात. बरं. त्यावेळेस हो. कुठले कुठले होऊन गेले ते? तेव्हा एक म्हणजे पिंट्या म्हणून बैल पळायचा आमचा. बरं. एक चासावरून वासू घेतलेलं होतं. बर. ते आदत मध्ये खूप चांगले चांगले म्हणजे नंबरातच होता बुवा घोड्या बैलात तो. बरं बरं. आणि घोड्या बैलातनं 3 फेऱ्याच्या नादात कसं काय उतरला मग आता? गणेश भाऊनी आणला मला. किती दिवस झाले 3 फेऱ्या- फेऱ्याच्या नादात उतरलाय? म्हणजे आमचे जोडीदार भोला म्हणून बैल आहे त्यांचा, हां. त्यांच्या सोबत आम्ही काय 3 फेऱ्याच्या याला जायचो. 3 मुंबईला, बरं बरं बिनजोडला. बरं. त्यानंतर मग 3 फेऱ्याचा आता नाद लागला. हो. बरं बरं. मित्रांनो बघा, म्हणजे त्या नादातनं ह्या नादात येणं आणि हा नाद स्वीकारणं म्हणजे फार मोठं ही काव. त्यात पैरे बघावं लागत नाहीत. नाही, ह्यात घोड्या पैरे बैलात पैरा नाही हा ना, राहत. ह्यात घोडा- पैरे करायला लागतो. हो, पैऱ्याचा खूप मोठा विषय झालाय. कसं वाटतं ह्या नादात आल्यावर? चांगले गुलाल झाले पाहिजे फक्त मग. हे महत्वाचा हो. विषय. बरं. आणि आता हे जे आहेत ते 3 फेऱ्यातले पहिलेच सगळे दावणीचे नंदी का? हो. म्हणजे आता पहिले. स्टार्टिंगला. हो, आपल्या starting. समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक गणेश भाऊ रिकामे आहेत. देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सरोजताई आहिरे यांचे स्वकीय सहाय्यक आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, कसं काय एवढ्या मोठ्या क्षेत्रातनं 3 फेऱ्याच्या ह्याच्यात कसं काय आला? आवड आवड महत्वाची असते. आवड महत्त्वाची. बघा, तर दादा सरोजताईंचं तुम्ही पियेता आहात, पण त्याच्या जोडीला अजून तुमचे काय काय व्यवसाय आहेत? आम्ही कंस्ट्रक्शन लाईन मध्ये काम करतो. पहिल्यापासून? हो. बरं. आता वय किती दादा तुमचं? 34 फक्त वय. बरं. आणि मित्रांनो, मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा 3 फेऱ्याचं एक यशस्वी मोठं मैदान जर कुणी घेण्याचं धाडस केलं असेल तर देवळाली मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सरोजताईच्या मार्गदर्शनाखाली गणेश भाऊंनी पुढाकार घेऊन या ठिकाणी यशस्वीरित्या ते पार पाडलं होतं. मागच्या वर्षीचं आमदार केसरीचं पर्व संपन्न झालं होतं. तर भाऊ, काय सांगाल, 3 फेऱ्याच्या मैदान घेण्यासाठी नाशिकमध्ये तुम्हाला कोणी सहकार्य केलं आणि कशा पद्धतीने 3 फेऱ्याकडे तुम्ही वळाला? सहकार्य म्हणजे त्याच्यामध्ये अतिशय मोठी एक स्टोरी आहे. हं. त्या ठिकाणी आम्ही वडकीच्या मैदानात आमचे मित्र आप्पा माने, हं. आम्ही त्या ठिकाणी वडकीला हिंदकेसरी मैदान होतं, त्या मैदानासाठी आम्ही गेलो होतो. बरं. त्यावेळेस आम्हाला 3 फेऱ्यांचं मैदान हे काय हे आमच्या नाशिक जिल्ह्याला तत्पूर्वी काही माहिती नव्हतं. बरं. त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न केला की 3 फेऱ्यांचं मैदान आपण आपल्या जिल्ह्यात पण घेतलं पाहिजे, उत्तर महाराष्ट्रात ते रुजू झालं पाहिजे या अनुषंगाने. तर त्यावेळेस आम्ही फार नवेशी होतो. मग आप्पा माने आमचे मित्र ते त्यावेळेस तिकडे त्यांचा बैल
अतिशय सुंदर पळायचा, ते तिकडं जायचे. त्यांचं त्यावेळेस पैलवान विलास देशमुख खऱ्या अर्थाने त्यांचं ज्या बैलगाडी क्षेत्रासाठी एवढं मोठं योगदान आहे, त्यांचे एक चांगले जवळकीचे संबंध होते. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही वडकीच्या मैदानात गेलो. त्या ठिकाणी आम्हाला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष शेवाळे आबा असतील, दत्ता पैलवान गायकवाड असतील, त्यानंतर पैलवान विलासजी देशमुख, अजून अनेक ते त्यावेळेसचे म्हणजे अपरिचित पदाधिकारी त्या ठिकाणी सगळे होते. आणि आम्ही पहिल्यांदा गेलो, नवकीच माणसं तुम्ही सगळी. आम्ही त्यांना भेटलो. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हालाही 3 फेऱ्यांचं मैदान त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि उत्तर महाराष्ट्रात आमच्या नाशिक जिल्ह्यात हा खेळ कसा आम्हाला वाढवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करायची आमची त्यावेळेस इच्छा होती. बरं. आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं, नक्कीच आम्हाला देखील इच्छा आहे की उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात 3 फेऱ्यांचं मैदान हो. तुमच्याकडे घोड्या बैलाचा तो जो नाद आहे तोही टिकवा आणि 3 फेऱ्याचं मैदान कसं चालेल हे देखील तुम्ही याचा विचार करा, असं त्यावेळेस आबा असतील, पैलवान असतील, या सगळ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. म्हणजे आप्पा माने असतील, तुम्ही असताल, ही महत्त्वाची भूमिका नाशिक जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटना रुजवण्यासाठी पण मोठे प्रयत्न केले. तर संघटना इथं भागामध्ये आणत असताना कशा पद्धतीने तुम्ही वाटचाल केली? मला असं आज तारीख त्या ठिकाणी एवढी आठवत नाही, पण मला आठवतंय पैलवान त्यावेळेस इथं आली होती. पहिलं आम्ही मिटिंग लावायचं ठरवलं. त्यावेळेस मिटिंग लावताना आम्हाला अनेक अडचणी त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं. कारण इथं असं झालं की पैलवान आलेत, काही लोकांना असं वाटत होतं की आता आमचा घोड्या बैलाचा खेळ बंद करतो की काय. सगळ्यात पहिले मला असं वाटतं हीच भूमिका बऱ्याचशा लोकांच्या मनात. पण आम्ही अनेकांना फोन केले, आप्पा असेल, मी असेल, अजून आमचे अनेक सहकारी होते. आता नाव मला फारसे त्यावेळेस आठवत नव्हते. आम्ही अनेक लोकांना फोन केले की तुम्ही मिटिंगसाठी या. ते आलेले आहेत, आपल्याला 3 फेऱ्यांचा खेळ वाढवायचा आहे. आपल्याला यातून काय करायचं, 3 फेऱ्यांचं मैदान घेऊन आपल्याला आपले बैल जे अंधारात तिथे उजेडात कशा आणायचे ह्या अनुषंगाने आपण प्रयत्न करू. पण त्यावेळेस आम्हाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. स्वतः पैलवाननी त्यावेळेस आदल्या दिवशी आल्यानंतर स्वतः बाईट व्हायरल केली, स्वतः त्यांनी बाईट दिली, अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या जिल्ह्यामध्ये आमच्या प्रसरली. त्यावेळेस जाऊन कुठंतरी एक 100-150 लोकांची त्यावेळेस मिटिंग लागली. शिंदे म्हणून गाव आहे आमचं नाशिक तालुक्यात, तिथं ती मिटिंग संपन्न झाली. अनेक ही मंडळी आली होती, अनेक लोक आली त्यावेळेस. म्हणजे झाली मिटिंग, यशस्वी पार पडली. त्याच्यानंतर मग काय करायचं, तर मग आम्ही खेळ वाढवायचा प्रयत्न करतो. मग खेळ वाढवायला पहिला काय प्रयत्न केला? खेळ वाढायला पहिला प्रयत्न आपण स्वतः मैदानात भरवला आम्ही. त्यानंतर ह्या भागातील बैलगाडी मालकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? प्रतिक्रिया मला असं वाटतं आमच्या वैयक्तिक आयुष्यात जर बघितलं असं भूतना भविष्य आमचं मैदान घडलं. त्याच अनुषंगाने म्हणून आमचे बंधू आता गणेश भाऊ बनकर, दिलीप काका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आता अतिशय मोठं मैदान मागच्या वेळेस घेतलं. पावसाचं इतकं मोठं संकट होतं, ते संकट येऊनसुद्धा त्यावेळेस पैलवान असतील, त्यावेळेस धनावडे बापू असतील, ह्या अनेक लोकांनी मदत म्हणजे परिश्रम पूर्ण एक करून मैदान घेतलं. अनेक लोकांना वाटत होतं मैदान होतं की नाही होतं, अशी परिस्थिती निर्माण झाली. गणेश भाऊ देखील त्यावेळेस भावूक झाले. अनेक म्हणजे अरुण भाऊ असतील, आम्ही स्वतः तिथं बघितलं त्यांची परिस्थिती काय होती, मैदान कसं घ्यावं ही सगळ्यांपुढं प्रश्न होता. पण पैलवान त्यावेळेस एक ताकदीने त्या ठिकाणी उभे राहिले. त्यांनी अनेक सातारा भागातील बैलगाडी मालक केले, त्यांना बोलवून घेतलं, त्यांना सांगितलं की ह्या लोकांसाठी हा खेळ नवा आहे, आपल्याला याच्यातून काहीतरी करून दाखवायचं आहे, आपल्याला सगळं माहिती आहे, यांना आपल्याला मदत करावं लागेल. त्यावेळेस त्याही लोकांनी सहकार्य केलं आणि गणेश भाऊचं मैदान अतिशय चांगलं त्या ठिकाणी पार पडलं. गणेश भाऊ, त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागली होती की देवळाली विधानसभा मतदारसंघात पर्व दुसरं होणार, मात्र ह्या वर्षी का पर्व दुसरं झालं नाही? पर्व न होण्याचं कारण त्या ठिकाणी आमचे सर्वांचे आधारस्तंभ लोकनेते अजितदादा पवार यांचं निधन नुकतंच झालं होतं. त्या निधनानंतर आणि शोककळा या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रसरली होती. त्या अनुषंगाने आम्ही देखील ठरवलं की ह्यावेळेस आपण मैदान न घेता पुढच्या वर्षी आपण त्या ठिकाणी अजितदादा यांच्याच नावाने या ठिकाणी आपण मैदान पुढे घेऊ. म्हणजे पुढच्या वर्षी मार्चमध्ये पाहायला मिळेल 2027 मध्ये. पुढच्या वर्षी मार्च पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. गणेश भाऊ, आता तुमचा नाद किती वर्षापूर्वीचा आहे? एक 5-1 वर्षापूर्वीचा नाद. 5-1 वर्षापूर्वीचा. पहिला नाद कुठला होता, कुठल्या खेळाचा नाद होता? आम्ही घोडा बैल बघितलेले मी खूप सारा. बरं, पण नाद कुठला होता 5 वर्षापूर्वीचा? कुठला, घोड्या बैलाचा का 3 फेऱ्याचा? पहिले घोड्या बैलाचा. घोड्या बैल. साहजिक आहे, आमच्याकडे घोडा बैल. कसं काय इकडे कसं काय वळला? इकडे वळण्याचं कारण मी सांगितलं तुम्हाला, मगाही स्पष्ट केलं की एक ज्यावेळेस आपण म्हणतो ना ट्रेंडिंगचा प्रकार असतो, हा मोबाईलचं युग आहे. आमच्याकडे घोडा बैल हा
कायद्याने तसा न होणारा खेळ असल्यामुळे हं. जास्त प्रमाणात कॅमेरा लाईव्ह हा भाग नाही. हं. पण सातार चकडीचा नाद हा अधिकृत असल्यामुळे बरोबर. लाईव्हच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्राने अवघा भारत त्याला बघतोय. तर त्या अनुषंगाने आणि त्या रील्स ट्रेंडिंग एक मनात वेगवेगळं की आपण काहीतरी केलं पाहिजे. हं. पण हे क्षेत्र का बदनाम, आमच्या क्षेत्राला त्यावेळेस बदनाम करण्याचा प्रयत्न झाला, असं चुकीची माहिती पसरवण्यात आली. माहिती पसरवण्यात आली. मग विचार आला चला आपण 3 फेऱ्यांकडे जाऊन बघू काय आहे. तर पहिलं आयुष्यात मी मैदान माझं वडकीचं हिंद केसरी मैदान बघितलं मग आणि तिथून अजून आवड निर्माण होत गेली. हं. आणि मग त्याच्यात काम करायचं आम्ही सुरुवात केली. बरं, आणि मग त्यानंतर कुठले कुठले नंदी खरेदी केली? नंदी तसं बघायला गेलं तर आता मी आमच्याकडे पैलवान आमचे बंधू पैलवान विलासजी देशमुख ते आणि मी त्या ठिकाणी आम्ही अनेक नंदी खरेदी केलेत. त्यातील शंभू असेल, हा शंभू आहे हा मित्रांनो. शंभू, हं. आणि छोटा सरपंच म्हणून आमचा एक नंदी आहे. हं. त्यानंतर आम्ही गरुडा म्हणून आत्ताच मागे एक नंदी घेतलेला आहे. हं. आणि एक पाटील म्हणून नंदी आहे. आम्ही असे अनेक नंदी खरेदी केलेत. शंभूचे चालूमध्ये किती गुलाल झालेत? सध्या आता मागच्या एप्रिलमध्येच क्वार्टर फायनलला त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्याआधी आदतमध्ये त्याने 11 गुलाल केलेले आहेत. वा, आदतमध्ये 11 गुलाल केले. आदतमध्ये त्याने 11 गुलाल केले. दुसऱ्यात मात्र थोडासा आम्हाला पायाला लागलं, दुखापत झाली. हं. त्यामुळे नंदी आम्ही बसवून ठेवला होता. आरामावर ठेवला. आणि त्या टायमाला आमच्या दाजींनी अतिशय परिश्रम घेऊन त्या ठिकाणी नंदी आमचा म्हणजे अनेक डॉक्टर आले होते. एक गव्हर्नमेंट डॉक्टर येऊन त्यांनी देखील आम्हाला सांगितलं की नंदी रिपेअर होईल, पण पुढे पळेल का नाही आम्हाला याची गॅरंटी होती. पायाला दुखापत झाली होती. पण तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, जो चांगलं करील त्याचं चांगलंच होईल. बरोबर आहे. त्यामुळे आम्ही कोणाचं काही वाईट कधी केलं नाही. त्यामुळे देवाने आमचं चांगलंच केलं. आणि आमचा त्यानंतर नंदी आता सुखरूप पळायला लागला, अतिशय चांगला पळतोय. घोड्यातही त्यांनी 2-3 वेळेस फेरे काढले. आताही क्वार्टर फायनल झाली आमची 1 महिन्यापूर्वी. नंदी चांगला पळतोय. आणि आता आम्ही त्याला कसं काय नियोजन आहे आता ते? नियोजन केलंय. आता बघूया आता काय नशीब काय साथ देते. आणि पाटीलच्या विषयी काय सांगाल? पाटील हा अजून आदत आहे. पहिल्यांनीच मला दिलेला आहे. बरं. एक छोटे बंधू म्हणून ते मला म्हणे घेऊन जा नंदी तुम्हाला. त्यांच्याकडे कसं आहे, त्यांनाही त्यांच्या दावणीला खूप मोठी धावण झाली आता. बरोबर आहे. आणि त्यांच्याकडे सध्या 2 टॉपचे नंदी पळत आहेत. त्यामुळं भुत्या आणि शुगर अतिशय म्हणजे आज टॉपला पळणारे नंदी आहेत. आणि पुढच्या काही वर्षात पैलवानचं नाव ते अजून उंचावर कसं नेऊन ठेवता येईल ते प्रयत्न ते नंदी करतील. आणि त्यांचा जुना बैल सरपंच तोही चांगला पळतोय. मधल्या काळात त्यांनी गुलाल केले आणि त्यांनी सांगितलं हा नंदी आता तुम्ही घेऊन जा, तुम्हाला ठेवा. शंभू असेल, पाटील असेल, अजून दुसरी कुठली नंदी म्हणाला? हे 2 झाले. ही 2. हां. त्याच्यानंतर आमच्या या दाजींच्याच मल्हारे बैल आहे पाहिजे. इथं. ही सगळी पारख कोणाची? ही पारख तशी पाहायला गेली तर आता खऱ्या अर्थाने त्यावेळेस मला पारख नव्हती. हे बघा, हे आमचे मावस भाऊ यांनाही माहिती. हे माझ्याबरोबर नेहमी असतो. हा ऋषिकेश, हे आम्ही नेहमी जेव्हाही मी नादाला जात असतो हे माझ्यासोबत असते. आणि अजून आमचे एक मित्र आहे आप्पाजी गवळी, ते या ठिकाणी हजर नाही आहेत. आम्ही अनेक लोक फिरतो, आम्हाला नाद आहे. आम्ही अक्षरशः पुशेगावचं मैदान बघण्यासाठी 2 दिवस आधी इथून जातो. पेडगावचं मैदान म्हणजे वर्षातून आम्ही ठरवलं की हे 2-4 दिवस आम्ही इथं द्यायचे. बघा मित्रांनो, 360-370 किलोमीटर असेल पेडगाव इथनं. म्हणजे 400 किलोमीटरवरती नाद म्हणजे नाद काय असतं एवढ्या लांब बघायला आली आणि 3 फेऱ्याच्या नादामध्येही उतरलेले आहेत. तर आता ह्या भागामध्ये काय परिस्थिती आहे 3 फेऱ्यांची मैदानाची? माझ्या माहितीप्रमाणे भारत दराडे यांनी मागे 2 वेळेस मैदान घेतलं. त्याच्यानंतर लासलगावलाही मैदान झालं. त्याच्यानंतर आमचं मैदान झालं सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर आता हे गणेश भाऊंचं दुसरं पर्व आहे. अतिशय एकदम चोख आणि एकदम परफेक्ट नियोजन आहे. 22 तारखेला. आमच्याकडे एक छोटासा अडचण येते का आमच्या इथला जो काही क्राऊड आहे तो थोडा तुमच्या भागापेक्षा जास्त अधिक आहे. बरोबर. आणि त्यांना ह्या खेळाची माहिती नाही, थोडी आवड आहे. तर मग आपण बघून येऊ काय पुढे बघण्यासाठी जास्त आहे. पण निश्चित त्या पद्धतीने जागरूकता जर केली तर ते निकाल रेषेसमोर पण थांबणार नाही. बॅल्कनी केली किंवा सावलीला थांबायला बैठक व्यवस्था केली तर ते त्यांना पुढे जाऊन बघण्याची सवय आहे. त्यामुळे ते बघतातच. आणि मग आता संघटनेचं कार्य कसं चाललंय नाशिक जिल्ह्यात? संघटनेचं कार्य आमचं मागे देखील आबा असतील. मागे एकदा आबा एक लग्नाच्या समारंभासाठी नाशिकमध्ये आले होते. त्यावेळेस आम्ही आप्पा माने आम्ही सर्व मंडळी तिथं बसतो होतो. चर्चा देखील झाली. आबा म्हणे आपल्या नाशिकमध्ये आपल्याला देखील संघटना वाढवायची, आपण संघटनेसाठी काम करायचे. अनेक लोक इथे इच्छुक आहेत. आमच्याकडे असे खूप नंदी आहेत चांगले नाशिक जिल्ह्यात, तर ते पळतायत. आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा भागात येऊन त्यांनी नावं केलेली. आता मी
हिंदकेसरी बोहलाच्या तुमच्याकडे यायच्या अगोदर हिंदकेसरी बोहलाच्या दावणीला जाऊन आलो तिथं जाधव साहेबांच्या तिथं. येस, तर तो पण नंदी खूप म्हणजे हितलाच आहे, ह्याच भागातला आहे. ह्याच भागातला आहे, त्यांच्या दावणीचा नंदी. बरोबर. आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा सांभाळ केलेला आहे. आणि तेही अतिशय चांगले व्यक्ती आहेत. तेही गोरगरिबीतून वरती आलेला माणूस आहे. त्यांनी देखील खेळ कसा पुढं चालवायचा, बिनजोड असेल, 3 फेरा, घोड्या बैलात, ते देखील सगळे नादात आहेत त्या पूर्ण. नवनाथ भाऊ कशी काय सांभाळणूक करते त्यांची? त्यांचंच तर श्रेय खरं अर्थ. आम्ही फक्त खाली जरी आहे. बरं. बाकी सगळं योगदान त्यांनाच जाते. त्यांना सांभाळणं म्हणजे फार जिक्र. कसं काय नवनाथ भाऊ एवढं कसं काय मॅनेज करतात? आता शौक आहे त्यामुळे. एकंदरीत दादा 22 तारखेच्या मैदानाविषयी काय वाटतं तुम्हाला गणेश भाऊ? मला असं वाटतंय रेकॉर्ड ब्रेक, उत्तर महाराष्ट्रातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि रेकॉर्ड ब्रेक नोंद असेल बैलगाडी मालकांची. होय. आमच्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक, प्रसिद्ध मोठी नंदी या ठिकाणी येणारे पळायला, अशी देखील इथं चर्चा आहे नाशिकमध्ये. आणि मैदानाची खूप मोठी चर्चा आहे. मैदान मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होईल प्रचंड, म्हणजे आणि खूप नंदी मोठ्या नोंद प्रमाणात. पण रेकॉर्ड ब्रेक होईल. नोंद मला असं वाटतं माझं एक 600+ नोंद होण्याची चान्सेस आहे यावेळेस. गेल्या वेळेस 468 की 65 असे काहीतरी नोंद होती, किंवा त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकते. तर ते काही सांगू शकत नाही. पण आता असं वाटतंय उत्तर महाराष्ट्रात देखील लोकांना आता आवडायला लागलं 3 फेऱ्यांचा खेळ. मी एवढं सांगेल बा. आणि सातारा छकडीचा खेळ आता लोकांना आवडायला लागला. आता दोनच प्रश्न. तर तुम्ही राजकीय नेत्याचे का स्वकीय सहाय्यक आहात, तर यातनं वेळ कसा काढताय, कुटुंबाला ह्या नादाला वेळ कसा देताय? आयुष्यात कुठलाच नाद नाही. बरं. म्हणजे व्यसन नाही. सगळं बोलू नाही शकत. म्हणजे कुठलाच नाद नाही, नाद नाही किंवा कुठलंही व्यसन नाही. व्यसन नाही. कुठला तरी एक नाद माणसाला असावा. तर ह्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि मग आवड म्हणून वाटलं बुवा या क्षेत्रात आपण जाऊया, एक बैल घेऊया आणि एक बघूया काय आपल्याला त्या ठिकाणी. त्यामुळे ह्या नादामध्ये तुम्ही आला. त्या नादामध्ये आम्ही आलो. बरं, एकंदरीत काय भवितव्य वाटते नाशिक जिल्ह्यातलं हे सगळा उत्साह वातावरण पाहता? बैलगाडी शर्यतीचं 3 फेऱ्याचं काय वाटतंय? होईल हळूहळू नक्कीच. आता मी संघटनेला मागे बोललो की इथं आपण संघटनेचे सर्व पदाधिकारी तयार केले पाहिजे, तालुका कमिटी, जिल्हा कमिटी, आणि त्यांच्याकडे जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे. जे लोक 3 फेऱ्यात पळत आहेत त्यांना आपण बोलवून त्यांच्याकडं आपण त्या गोष्टीचा विचार विनिमय करायला लावला पाहिजे. साहजिक आहे आमचा जी पारंपरिक खेळ आहे तो काही बंद होणार नाही. बरोबर आहे. पण त्याच्या जोडीला कुठेतरी हा एक खेळ बी रुजू झाला पाहिजे. आमचे प्रयत्न आहे त्या ठिकाणी. अनेक मोठ्या जत्रा आहे आमच्या जिल्ह्यामध्ये. मोठी गाव आहेत, तिथे मोठ्या प्रमाणात जत्रा होत्या. त्या देखील त्यांना सुद्धा आमची एवढी सांगण्याची इच्छा आहे की आपण 3 फेऱ्यांचं मैदान का घ्यावं आणि त्याच्यातून यात्रे कमिटीला देखील काय बेनिफिट होतो हे सांगणं गरजेचं आहे. कारण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट शेतकऱ्याला काय होतो? शेतकऱ्याला असं होतो की घोड्या बैलात ज्या प्रमाणात बैल पळतो ते लोकांना दिसून येत नाही, त्याची चर्चा होत नाही. आणि बक्षीस, पण बक्षीस तर ठीक आहे, ते आता थोडं पाक मिळतं, म्हणजे ठीक आहे. आणि 3 फेऱ्याचं जसा आपला नंदीची क्वालिटी आपण म्हणतो ना, 1 नंबरचा पायरा, 2 नंबरचा पायरा, 3 नंबरचा पायरा, तशी इकडं पण 30 पद्धत आहे. 1 नंबरमध्ये पळणारी गाडी, 2 नंबरमध्ये पळणारी गाडी, शिंगराची पळणारी गाडी, असे प्रकार या घोड्या बैलाच्या शर्तीत आहे. त्यामुळं ती विक्री जर इथल्या शेतकऱ्याला आपला नंदी विकणं असेल, मी खऱ्या अर्थाने या सगळ्या लोकांना एक सल्ला देतो की त्यांनी आपल्याला या क्षेत्रातून पैसे काढवले पाहिजे. आपण आपली घरात मुलाबाळांना खायला घालत नाही, पण आपल्या नंदीला आपण जोपासतो, आपल्या नंदीला काही कमी पडू देत नाही, पण आपण तो नंदी आपल्याला विकताही आला पाहिजे. तर ह्या अनुषंगाने सातारा भागात बैल पळालाच पाहिजे. बैल पळाला तर 100% त्या बैलाचे पैसे होणार, याची मात्र मला एक खात्री आहे. बरोबर आहे. तर दादा दुसरा प्रश्न एक की सगळ्यांना म्हणजे उत्सुकता असते नाशिक भागातलं मैदान. एक म्हणजे सरोजताईंचं आणि दुसरं म्हणजे गणेश भाऊंचं, काकाजींचं मैदान. हे मैदान म्हटलं की अजून नाशिक भागामध्ये अशी 2, 3, 4 मोठी मैदान बघायला मिळतील का 3 फेऱ्याची? नाही, ते अनेक लोकांनी घेऊन बघण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आमची इच्छा आहे की झाली पाहिजे. आणि आम्ही त्या ठिकाणी ती परंपरा चालू ठेवणार आहे. आता गणेश भाऊ असतील, तुम्ही बघा एवढ्या कठीण काळात त्यांनी मैदान घेतली. ह्यावेळेस त्यांना इतकी हौस आहे की आज दीड महिना 2 महिन्यापूर्वी त्यांनी मैदानाची तयारी चालू केलेली.
अनेक मिटिंगा घेतल्या, अनेक लोक मंडळी बोलवली, सगळी बैलगाडा मालक त्या ठिकाणी बोलवून त्यांनी अनेक मिटिंग घेतल्या. आम्ही देखील पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणात कसं मैदान घेता येईल आम्ही त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं 3 फेऱ्याचा नाद आता रुजू लागला आहे, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं कशा पद्धतीनं या 3 फेऱ्याच्या नादाची या ठिकाणी सुरुवात करून दिलेली आहे, संघटनेचा विस्तार कसा होतो आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आता 3 फेऱ्याचा नाद शिस्तबद्ध पद्धतीने आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमाटीने कशा पद्धतीने संपन्न होतं आहे. तर हे मुलाखतीतनं आपण गणेश भाऊंकडनं जाणून घेतलं कशा पद्धतीने नवीन सुशिक्षित आणि पुरोगामी विचारांची बैलगाडी मालक या क्षेत्रामध्ये उतरायला लागलेले आहेत, जी आपला पश्चिम महाराष्ट्रातला खेळ परंपरा या ठिकाणी आता रुजवून घेत आहेत. तर गणेश भाऊ, तुम्ही तुमचं अमूल्य वेळ असा दिला आणि खूप असं सुंदर अशी माहिती दिली. जे बऱ्याच जणांना या नाशिक भागामध्ये 3 फेऱ्याचा नाद कशा पद्धतीने रुजला हे माहीत नव्हतं, तर या मुलाखतीच्या माध्यमातून माहीत झालं. त्याबद्दल तुम्ही माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. तुम्ही देखील या ठिकाणी आलात, आम्हाला आनंद आहे आणि नक्कीच तुम्ही सगळे आमच्याकडे यावा अशी आमची अपेक्षा राहीलच. कारण अजून आम्ही जास्तीत जास्त मैदानं घेण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांना कळू घ्या, त्यात तुम्ही आमच्याकडे पुन्हा यालच. येणारच आम्ही येत राहणार. जिथं जिथं 3 फेऱ्याचं मैदान असणार तिथं तिथं आम्ही उपस्थित असणार.